नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? वर्षभरासाठी लागणारा मसाला संपलाय आणि तोही बनवण्याचा प्लॅन करताय आणि तेही होळीनंतर मैत्रिणींनो. पण होळीनंतर तर मैत्रिणींनो मिरच्यांचे रेट भडकणार आहेत. म्हणूनच स्वाद मसाले घेऊन आले आहे तुमच्यासाठी खास, डायरेक्ट शेतकऱ्याकडून, तेही कमीत कमी रेटमध्ये. मिरची जिल्ह्यात कुठेही नसेल अशी मिरची तुम्हाला स्वाद मसाले कमी रेटमध्ये घेऊन आले आहे. मग कधी करताय तुमचा प्लॅन चटणी बनवण्याचा? पण स्टॉक मर्यादित आहे, तर आजच या संधीचा फायदा घ्या. आटपाडीच्या सुपुत्राची हत्तीवरून शाही मिरवणूक. IPS प्रवीण कोळपे यांच्या यशाचा आमदारांच्या उपस्थितीत जल्लोष. घरची 18 दारिद्र्य आणि वडिलांचे छत्र हरपलेले असतानाही परिस्थितीवर मात करत आटपाडी तालुक्यातील मिटके गावच्या प्रवीण उत्तम कोळपे याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या UPSC परीक्षेत 584वी रँक मिळवून IPS होण्याचा बहुमान मिळवला. त्याच्या या ऐतिहासिक यशाचे कौतुक करण्यासाठी आज आटपाडी शहरात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत हत्तीवरून भव्य मिरवणूक काढण्यात आली. आटपाडी तालुक्यातील पहिला IPS अधिकारी होण्याचा मान प्रवीणने मिळवल्यामुळे संपूर्ण तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे. या यशाचा जल्लोष करण्यासाठी ग्रामस्थांनी प्रवीणची आटपाडी बस स्थानक ते पोलीस स्टेशन चौक बाजारपेठेतून वाजत गाजत मिरवणूक काढली. विशेष म्हणजे या मिरवणुकीत आमदार गोपीचंद पडळकर स्वतः रस्त्यावर उतरले होते. त्यांनी हातात साखरेची बादली घेऊन पेठेतील नागरिक आणि व्यापाऱ्यांचे तोंड गोड केलं. यावेळी बोलताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रवीण कोळपे यांच्या जिद्दीचे कौतुक केलं. जे तरुण आपल्या परिस्थितीला किंवा आईवडिलांना दोष देतात त्यांनी प्रवीणचा आदर्श घ्यावा, असे आवाहन त्यांनी केलं. बहुजन समाजातील तरुणांनी प्रतिकूल परिस्थितीत मिळवलेलं हे यश वाखाणण्याजोगं असून या मिरवणुकीमुळे इतर तरुणांनाही IAS IPS अधिकारी होण्यासाठी नक्कीच प्रेरणा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सातत्यानं दुष्काळ पडणारा तालुका आणि विस्थापितांची संख्या पहिल्यापासून जास्त आहे. धनगर बहुल तालुका असल्यामुळं मेंढपाळांची संख्या पहिल्यापासून या तालुक्यात जास्तीची राहिलेली आहे. त्यामुळं शिक्षणाकडं पहिल्या पिढीचं आमच्या दुर्लक्ष होतं. आता आमची नवीन पिढी प्रतिकूल परिस्थिती असली तरी शिक्षणाच्या बाबतीमध्ये अत्यंत सतर्क आहे. आणि त्यातलाच एक भाग आमच्या मिटकी गावचा सुपुत्र प्रवीण कोळपे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, वडील वारलेले, आजी आणि आई शेतामध्ये काम करणारी अशा कुटुंबातला मुलगा आज IPS होतो आहे, याचा मनस्वी आनंद आमच्या सर्व आटपाडीकरांना झालेला आहे. आणि म्हणून आटपाडीकरांनी ठरवलं की प्रवीणची मिरवणूक हत्तीवरून काढायची. हत्तीवरून मिरवणूक काढण्याचा अर्थ असा आहे की जी काही मुलं आहेत नवीन पिढीतली, त्याला वाटतं माझ्या वडिलांकडून मला हे मिळत नाही, ते मिळत नाही, मला गाडीच मिळत नाही, मला चांगल्या शाळेत ॲडमिशनच मिळत नाही, माझ्यावरती चांगला पैसेच खर्च होत नाही. त्या सगळ्या मुलांच्या समोर प्रवीणचा आदर्श आहे की हत्तीवरून मिरवणूक हे एक सिम्बॉल आहे की तुम्ही जर योग्य रीतीने काम केलं, तुमच्या ध्येयाकडे जर वाटचाल व्यवस्थित केली तर तुम्हाला हे यश भेटू शकतं. आणि मला खात्री आहे की या हत्तीवरच्या मिरवणुकीने अनेक आपल्या मानदेशातील मुले प्रेरणा घेतील व या सिव्हिल सर्व्हिसेससाठी तयारी करतील. आणि आपण येणाऱ्या अनेक वर्षामध्ये आपण बघू की मानदेशातील अनेक विद्यार्थी ह्या एक संधी अधिकारी असतील. आणि मला वाटतं ही एक सिम्बॉल आहे चांगलं, आणि मी ग्रेटफुल आहे यासाठी. ज्या खडतर परिस्थितीत तुम्ही आला, आटपाडी तालुक्यातूनच ज्या ठिकाणी तुम्ही शेती केली, शेतामध्ये जात होता, त्याच तालुक्यामध्ये हत्तीवरून आपली मिरवणूक केलं, असं कधी स्वप्नात बघितलं होतं का ते साकार झालं? नाही, मी विचारही केला नव्हता की असं काही घडेल. पण एक वडिलांनी दाखवलेलं स्वप्न, आईनं भावाने दिलेली साथ, सगळ्यांनी माझ्या सपोर्ट सिस्टीम असतील, त्यांनी वेळोवेळी केलेली मदत, याच्यामुळेच हे शक्य झालं.